काय जाऊ दे, और गेले ना तर जाऊ द्या त्यांना, आणि नाहीतरी याच लायकीचे होते दोघे. माहिती आहे ना तुम्हाला? माहिती आहे ना मला काय म्हणाली होती? काय म्हणाली होती ते तुमची बहिणी? सिनेमातली नटी म्हणून हिनावून निघून गेली होती मला. आणि म्हणूनच त्यांना करणीचे फळ भोगायलाच लागलं पाहिजे. आणि तेव्हाच आठवण येईल किरण देशपांडेची. समजलं ना? आणि यानंतर दादा वहिनी म्हणायचं नाही. दादा वहिनी. आता हे बघ, हे सगळं काही जे केलं ते तुझ्या समाधानासाठी आणि तुझ्या सांगण्यावरून. मग काही वाईट केलं? नाही मी तसं नाही म्हणताय. झालं ना आता तुझं समाधान. मग माझ्या समोर मग त्यांचं नाव तरी कशाला घेताय? पण ते सुदैवाने वाचले असं मला कळलं. काय? हो. पण तुम्ही आता याच्या अगोदर म्हणाले होतात ना की ते स्वर्गात निघून गेले असतील म्हणून. मग पुन्हा हे गावात चर्चा सुरू आहे. बरं ते जाऊ दे. पण आता काय म्हणजे काय प्लॅन आहे सांग समोर. हे बघा, याच्यानंतर माझ्या समोर दादा वहिनीचं नाव अजिबात येता कामा नाही. ठीक आहे? नाही येणार. आपल्या अगोदर काय ठरलं होतं? जसं मी म्हणेन या घरात तसं होईल. बिलकुल बरोबर ना? चालेल ना? हो. आता बघा, मला अभ्यास करायचा आहे आणि घरातील कामे पडून आहेत. तर तुम्हाला काय करायचं आहे? अहो मिस्टर, काय करायचं आहे? पिण्याचं पाणी भरायचं आहे, साजूक करायचं आहे. सगळी कामे तुम्हाला करायची आहेत. लवकर टाइमपास करायचं नाही. ठीक आहे. आपला सर्वात अगोदर पिण्याचं पाणी भरा. हो. छान मग लवकर. ठीक आहे. झाला. स्वच्छताही झाली, पाणी झाला भरून. तर दुकान लागतेच किती पाणी? 2 कॅन मध्ये खलास. म्हणजे 1 कॅन पाणी आणलं तर कंबर गेली तुमची, असंच ना? साफसफाई केली ना अंदरची. हो ना? हो, खूपच साफसफाई केली. तर मी काय काय म्हणतो एक काम करा ना, साफसफाई पण झाली, पाणी पण झालं. आता काय करा, आपल्या कपाटाच्या वरती ना छान असं दूध ठेवलेलं आहे. दूध बनवून आणू? नाही, चहा बनवा, त्याच्यामध्ये दूध टाका. फक्त 1च कप चहा बनवायचा आहे, फक्त माझ्यासाठी. मी पण दूध टाकू थोडस. जाऊ का माहेरी? नाही. मी सांगितलं ना. बरं नाही, मी जेवढं ठीक आहे. तू बस. चहा भेटला म्हणजे झालं म्हणजे 1च कप. लवकर आणा मला. हो. झालं का? मोठी कॉफी बनवलो. कॉफी नाही, चहाची पावडर संपली होती. बायकोची सेवा करावीच लागते. काय बसा ना, सांगते ना. बरं, हा कोणतं काम आहे? द्या ना बाप्पा. हातपाय दुखत आहे, एवढं करावं लागेल का? लागल. लाडाची बायको आहे का? होते दोन्ही पाय दाबा ना. ठीक आहे. अजून तर मी काय काय हुकूम आहे? आता बघा, 11:30 वाजले. अर्धा तास वेळ आहे. लगेच मला
12च्या सिनेमाला जायचं आहे. अर्ध्या तासात स्वयंपाक झालं पाहिजे आणि व्यवस्थित जास्त तिखट टाकायचं नाही. आई मी म्हणजे पहिली वेळ आहे हा. कमी जास्त होऊ शकते स्वयंपाकात. सब्जी कोणती बनवू सांग. कशाची? या आवडीने स्वयंपाक केलो म्हणजे झाला ना. हो ना? बिलकुल. भाजी कशी बोल तुला काय पाहिजे मी सगळंच करायला तयार आहे. करावीच लागते ना. हा. सेवा करावीच लागते माझी. ठीक आहे ठीक आहे. हा. तर अर्धा तास फक्त वेळ आहे. लगेच जास्त तिखट टाकायचं नाही. पाटणं 2 अंडे बनवतो ना बनवून टाकतो अंड्याची भाजी जमल ना. जाऊ माहेरी. नाही नाही नाही. बरं, बस. मी आणतो ना बनवून काहीतरी. फालतूच्या गोष्टी कशाला करताय? सब्जी बनवायची कायची. पण भाजीपाला नाही आहे घरी. हा ठीक आहे बघतो मी काय तू बस तू बस. लवकर. हा माझा बैलोबा नवरा. जसं मी म्हणेन ना अगदी तसंच करतोय. बघा ना, असू द्या ना अडाणी, आपल्याला काय करायचं आहे. पण माझ्यासाठी स्वयंपाक करतोय, चहा बनवतो आहे, झाडून करतोय, पिण्याचं पाणी भरतोय. एवढंच नाही तर माझे पाय सुद्धा दाबून देतोय. मग अजून काय हवंय? हा फक्त एवढंच ना की अंगुठा छाप आहे. पण काय होतोय? माझ्या मनासारखं तर करतोय. हरिभाऊ देशपांडे, मी म्हटलं या किरण देशपांडे सोबत तुला वैरत्व खूप महागात पडेल. आता बघ बघ हरिभाऊ देशपांडे बघ, तुझ्या मुलाला तर मी स्वर्गात कायमची पाठवली आहे. आणि यानंतर तुम्हा दोघांना सुद्धा चल ना स्वयंपाक रेडी आहे. जेवण करून नाही आपण आता. तब्येत बरी नाही का? काही गोळी वगैरे लागते का ते सांग. ते पण घेऊन येतो. बरं एसिडिटी झाली काय? चहा पेलीस ना आता. काय नाही हो. हं. बरं झालं का संपत? पोटबीट दिसत नाही का? नाही काही नाही. थोडं म्हणजे ठसका बसला ना म्हणून. म्हणून जास्त उरडावा नाही. घशाला कोरड पडते. काहीतरी आवाज येत होता मला. नाही नाही चल चल जेवण करून दे. मी ओरडत होते आता. नाही ग मी असं माझे कान वाजले. चल चल ना माझे होऊया. हळू 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 खा. कशाला एवढी घाई करते? हागे हागे हागे.